नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ ज्योती पवार ब्लॉग चॅनलमध्ये. आज सृष्टीच्या स्कूलमध्ये कार्यक्रम असल्यामुळे काल आम्ही संध्याकाळी तिची नऊवारी साडी घेण्यासाठी पार्लरमध्ये गेलो. आज सकाळी कामांचा खूप लोड होता, त्याच्यामुळे मुलं झोपली होती. तिथपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेतला. स्वयंपाकामध्ये मी मटाची उसळ बनवली आहे. सृष्टी आणि उत्कर्षच्या टिफिनसाठी मी थोडीशी कोरडी उसळ काढून घेतली आणि आमच्या दोघांसाठी थोडासा सार केला. भाजी झाल्यानंतर मी लगेच कणिक भिजवून घेतले. हा बघा उत्कर्ष कसा रडत आहे. आज तो शाळेत जाण्यासाठी खूप त्रास देत होता. त्याला पटापट तयारी करून शाळेत पाठवलं आणि त्याच्यानंतर मी सृष्टीच्या तयारीला लागली. तयार साडी असल्यामुळे ब्लाऊज सृष्टीला थोडंसं सैल होत होतं. ते ब्लाऊज मी दाबून घेतलं आणि तिच्या तयारीला लागली. सृष्टी माझ्यावर रागवली होती, कारण ती मला सांगत होती की तू व्हिडिओ बनवू नको, व्हिडिओमुळे मला कार्यक्रमाला जायला उशीर होईल. हाऊसवाईफ असणं ही खूप मजेची गोष्ट आहे. कधी कधी आपल्याला स्वयंपाकीण, कधी मेकअप आर्टिस्ट, कधी नर्स असे वेगवेगळे रोल करावे लागतात. बघा कशी वाटली सृष्टीची तयारी. सकाळी कामांची खूप गडबड होती, त्याच्यामुळे चटई अंथरायलाही मला टाइम भेटला नाही. सृष्टी तयारी करून आता शाळेत जायला निघाली आहे. सृष्टी तयारी करून गेल्यानंतरचा हा पसारा तो मी आवरून घेतला. उत्कर्षने शाळेतून आल्यावर एक मोठा पराक्रम करून ठेवला. टीव्ही लावण्यासाठी तो रिमोट घेण्यासाठी टीपॉय जवळ गेला आणि तिथे हे शोपीस ठेवलेलं होतं. तिथे त्याला स्पायडर दिसलं आणि घाबरून त्याचा हात या शोपीसला लागला. उत्कर्ष आता तयारी करून सृष्टीला घेण्यासाठी त्याच्या पप्पांबरोबर जात आहे. शाळेतून आल्यानंतरचा हा पसारा काही संपण्याचं नाव घेत नाही. आज सकाळी भाजीपाला आणलेला होता. सकाळी निवडायला टाइम नव्हता, म्हणून मी तात्पुरता फ्रीजमध्ये ठेवून दिला. चला आता मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या. बाय.